श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज होता गुरुवार, थोडा हा ब्लॉग लेटच झालेला आहे। तर गुरुवारी मी देवपूजा वगैरे करून घेत होती। स्वामींचे वगैरे पूर्ण फोटो वगैरे साफ करून घेतलेले। नुकतेच मी कालच मंगळवारी गावावरून आल्याच्या नंतर देव वगैरे साफ करत होती। भरपूर दिवस झाले, आठवडा झाला देवाला काय उजलं नव्हतं आणि तुळस पण माझी थोडी वाळलेली। तर ते सगळं देव वगैरे साफ करून घेत होती। स्वामींचा आज वार गुरुवार, तर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ दे ही स्वामी चरणी प्रार्थना। तर चला आता पटापट आपलं आजचं गुरुवारचं रुटीन करून घेऊया। फास्ट सगळे देव साफ करून घेते। तर बघा पूर्ण ब्लॉग, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, तुम्ही देखील कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तर कंटिन्यू ब्लॉग करा, आणि आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। मग त्यानंतर मी पटापट देव वगैरे पूर्ण साफ करून घेतलेले, पुसून वगैरे घेतलेले स्वच्छ पाण्याने, स्वच्छ कपड्याने। नंतर देवांना टिके वगैरे लावले, स्वामींना अष्टगंध लावून घेतला, आणि बाबांचा पण फोटो देखील साफ करून त्यांची पण पूजा करून घेतली। आणि अशा प्रकारे आपण दिवाबत्ती केली आणि स्वामींचं मी जप केलं। त्यानंतर दिवसाला सुरुवात केली वगैरे करून। तर बघा आता तुमचं रुटीन काय असेल, आणि तुम्ही देखील स्वामींचा जप करत राहा। स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात। त्यानंतर मी दरवाजात दर गुरुवारी लेपन करत असते हळदीचं, त्यामुळे ते गुंडूने भरलेला पहिलाच पाऊल। आता गुरुवारची देवपूजा वगैरे झाली, तशी देवपूजा आमची नेहमी असतेच, पण आज स्वामींचा वार, सगळे देव वगैरे साफसफाई करून पूजा वगैरे झालेली आहे। आणि आता दादा स्कूलमधून आलाय, गुंडूला खेळवतोय, आता त्याला जेवायला वाढते। आणि मग भेटू आपण आता दुपारच्या नंतर, वेळात वेळ काढून आपल्या काय घडामोडी होतील त्यासाठी। दुपारीचं जेवण वगैरे करून झालेलं, आणि त्यानंतर भांडी वगैरे पटापट काढून घासायची होती। ॲक्च्युली संध्याकाळी निघायचं होतं मालडला, म्हणजेच मावशीच्या इथं आणि मामाच्या इथं जाण्यासाठी। तर त्यामुळे पटापट साफसफाई करून घेतली, किचन वगैरे साफ करून घेतलेलं, आणि नंतर भांडी घासायच्या सुरुवातीला लागलेली। आणि आतमध्ये गुंडू आणि गुंडीचे पप्पा मस्त मोबाईलमध्ये रमलेले होते, तर मी पटापट भांडी आमचं इथं चाललेलं आहे आणि टीट आहे आणि गुंडूचं चाललेलं आहे गुंडूचं खेळणं। आगाव झाले हे पोर, आगाव। आता आम्ही निघणार आहे फिरायला जायला। बस लय आगाव आहे। मार झाडू। इथं आता पोहे नाश्ता वगैरे चालू आहे, दादाचे संपलेत। गुंडू आपली प्लेट सोडून आलेला आहे। 15 मिनिटच आहेत 8 वाजायला। याला बघ चम्मच नाही भेटला तुला दुसरा? बघा काय सॉंग दाखवू? दाखव ए शॉक मला, आय शॉक। हे बघा किती जेंडू, बघा टाटा पहिलं टाटा। फायनली आम्ही मावशीच्या घरी पोहोचलेलो।